आज मी आमच्या घरात 2 मांजरं आहेत. त्यांची जरासं इंट्रोडक्शन तुम्हाला देणार आहे की काय असतात आणि काय करतात ते दोघंजण. विहिरीमध्ये मासे मरून वर आलेले आणि हा मासा थोडासा कडेला गेलेला, तर ह्या मांजराचा डोळा ह्या माशावर होता. आणि ह्या दोघांची अजून एक मांजर आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल की ह्या दोघांचं काय आहे. आमच्या घरातली माणसं गेली, माणसं गायब झाली तरी कोण विचारणार नाही आहे, पण ही दोघं गायब झाली तर घर डोक्यावर. दुसऱ्यांच्या घरात विचारायला जातात, तुमच्यात आले का हो आमचं मांजर, असं विचारायला जातात आमच्या घरात. म्हणजे असं आहे थोडक्यात ह्याचं इंट्रोडक्शन. म्हणजे माणसांच्यापेक्षा जास्त जीव ह्या दोघांच्यावरती आहे आमच्या घरामध्ये. आणि आज ते ह्यांचा शिकार, म्हणजे ही मेलेली माणसाची शिकार कशी करतात ते आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. ह्या हळूहळू या लागले तिथं, त्याला काही समजेना कसं. आता ते जरा असं ते अंतर भरपूर आहे, व्हिडिओमध्ये ते दिसेना झाले की केवढं अंतर आहे ते. कारण की मासे काय झालं काय माहीत, विहिरीमध्ये कसं काय मासे मरून वरती आलेत. आणि यावेळेस साफ करायची पण काही गरज लागलेली नाही. विहीर जसे कडेले त्या या लागल्यात तसे ही दोघंजण त्याला फस्त करून रिकामे व्हायला लागल्यात. आणि हे कुणालाच दिसलेलं नाही, फक्त मलाच दिसले. कारण की सगळेजण एक तासभर उभा राहतात की ही मासं कशी पकडतात, पण हे कुणालाच दिसलेलं नाही. फक्त मी इथं व्हिडिओ मोबाईल घेऊन मला म्हटलं आता ह्यांना कॅप्चर करायच लागते आपल्या कॅमेरेमध्ये. तर हे आता काय करते आणि कसं करून हे वर काढते मासा, मला जरा बघायचं आहे. आणि तुम्ही पण बघा, मला काही समजेना कारण ते अंतर भरपूर आहे. जर तो पडला तर मांजरांना आधीच पाण्याची भीती वाटतं भरपूर. आणि मी त्याला शिक म्हणत होते, त्याला काही समजत नव्हतं की काय झालंय नेमकं. तो काय करणार आहे बघूया जरासं. ह्यांना भरपूर. आणि ह्याचा आता मित्र ह्यो आहे, ह्याला मी उचलून त्याला सांगितले की तू काय करतोय बघ. ही दोघंजण जीवा भावाची सखे आहेत, हे गमत नाही एकमेकांशिवाय ह्यांनासनी आणि आम्हाला ह्यांच्याशिवाय. आणि ह्याला मी सांगितले की जा, तू काय करायला लागलाय बघ तुझा मित्र, जा जा. पण त्याला इंटरेस्ट नाही आहे, कारण की ह्यानं जर ते घेतलं तर हा त्याला देणार नाही, हे ह्याला 100% माहीत आहे. मग इथं छोटंसं एक माशाचं तिथे एक हे दिसते, मला वाटते ते पण ते खाईल. याला सांगितले जा जा म्हणजे हेल्प पाहिजे. घालवली जा म्हणून. तो एकटाच मासा खाईल असं माझं मत आहे की दोघांनी खावा. माझं मिस व्हायचं इच्छा नादात की ही काय हो की माझ्याकडे बघायला लागले मी काय करायला लागले. फायनली पकडणारच हा स्लेप. फायनली पकडलेला आहे माझा. फायनली भेटले. आता ही वरून येणार फायनली भेटले दुसरं, आणि ह्यानं आयतं पकडले म्हटलं त्याला काही मिळते का बघायला येणार आहे ते. यानं खायला पण सुरुवात केला माझा. ही तर बघा लागले काय नेमकं. पण ह्यांची टेक्निक ते जबरदस्त, म्हणजे तोल वगैरे जात नाही. प्राण्यांना एक देवाने दिलेली देणगीच आहे ती. हळू जायला लागले, पण ह्याला काही मिळणार नाही 100% त्यातला. आणि हे स्वाभिमानी मांजर आहे, हे त्याच्यातले घेणार नाही 100%.
त्याची स्टोरी पण असंच आहे. माझ्या मिस्टरांनी त्याला उचलून आणलेली, तर त्याला लागलेलं सगळं. त्याला त्यावेळेस कुणी एक्सेप्ट केलं नव्हतं ह्या मांजराला. मग त्याला औषध लावून लावून व्यवस्थित करून एवढं मोठं केलं आहे त्याला. आणि आता हे सगळ्यांचं लाडकं झाले आता. मग काय ते ते घेत नाही ते त्याची काहीच खात नाही माही खरंच. काहीच खात नाही ते त्याची. ते म्हणजे स्वतःहून हिसकावून घ्यायचं ते प्रकार त्याच्यात नाही. आणि एवढं करून जरी ह्यांचं पोट बिघडलं तर आमच्या घरात यांच्यासाठी औषधंसुद्धा उपलब्ध आहेत. एक वेळ माणसांसाठी आमच्या घरात औषधं उपलब्ध नसतील, पण ह्या दोघांसाठी 100% उपलब्ध आहेत. अशी लकी मांजरं आमच्या घरात आहेत.